नमस्कार. विकसित भारताच्या दिशेने एक खूप मोठं एक महत्वाकांक्षी पाऊल उचललं जात आहे आणि ते आहे नवभारत गुरुकुलम या एका शाळेच्या रूपात. चला तर मग या आगळ्या वेगळ्या प्रकल्पाबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया. या शाळेचा संपूर्ण सार खरं तर या एका वाक्यातच दडलेला आहे: संस्कार, शिक्षा और नवाचार का संगम. म्हणजे इथे आपल्या पारंपरिक भारतीय मूल्यांना आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आणि नवनवीन विचारांची जोड दिली जाणार आहे. विचार करा, किती छान होईल नाही का? आणि हे बघा, ही आहे त्या भव्य स्वप्नाची एक झलक. हे फक्त एका इमारतीचं चित्र नाहीये, तर हे एक असं शिक्षण संकुल आहे जिथे प्रत्येक मुलाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष दिलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शाळेचं पहिलं शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये सुरू करण्याची योजना आहे. आता साहजिकच मनात प्रश्न येतो की एवढ्या मोठ्या संकल्पनेमागे आहे तरी कोण? तर यामागे एक अत्यंत विश्वसनीय आणि शिक्षण क्षेत्रात मोठा अनुभव असलेली संस्था आहे. तर हा प्रकल्प आहे श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टचा. ही एक नोंदणीकृत सार्वजनिक संस्था आहे जी नफ्यासाठी नाही तर शिक्षणाच्या माध्यमातून समाजात एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करते. आता या संस्थेचा इतिहास पाहिला ना की त्यांची शिक्षण क्षेत्रातील बांधिलकी अगदी स्पष्ट दिसते. 1986 मध्ये एका छोट्या बालमंदिरापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका महाविद्यालयापर्यंत पोहोचलाय. आणि आता नवभारत गुरुकुलमच्या रूपाने ते एक नवीन शिखर गाठायला पूर्णपणे सज्ज आहेत. हे किती विलक्षण आहे बघा. चला आता या शाळेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ती म्हणजे इथली शिक्षण पद्धती, जी या शाळेला खऱ्या अर्थाने इतरांपेक्षा वेगळी बनवते. या शाळेचं मूळ तत्व आहे पंचकोशीय विकास. ही विद्याभारतीची एक खूप प्रभावी संकल्पना आहे. याचा सरळ अर्थ असा की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही दिलं जाणार, तर विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक अशा 5ही स्तरांवर विकास साधला जाईल. आजच्या जगात हे किती गरजेचं आहे नाही? आणि भाषा शिक्षणाचा आराखडा तर बघा किती विचारपूर्वक बनवला आहे. सुरुवात आपल्या मातृभाषेतून, मराठीतून, ज्यामुळे मुलांचा पाया एकदम पक्का होईल. मग संस्कृतीशी जोडण्यासाठी संस्कृत, राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी आणि जगाशी जोडलं जाण्यासाठी इंग्रजी. आणि इतकंच नाही तर पुढे जाऊन परदेशी भाषाही शिकवल्या जातील, जेणेकरून इथले विद्यार्थी खऱ्या अर्थाने ग्लोबल सिटीझन बनतील. या शाळेचा अभ्यासक्रम म्हणजे जणू एका झाडासारखा आहे. त्याची मुळं भारतीय मूल्यांमध्ये खोलवर रुजलेली आहेत, पण फांद्या मात्र 21व्या शतकातील ज्ञानाने म्हणजे स्टीम, AI आणि रोबोटिक्ससारख्या विषयांनी बहरलेल्या आहेत. आणि हे सगळं आपल्या संस्कृतीचा आदर करतच. हाच तो समतोल जो आजच्या पिढीला हवा आहे. पण इतकी चांगली शिक्षण पद्धती प्रत्यक्षात आणायची असेल तर त्यासाठी तशाच मजबूत पायाभूत सुविधांचीही गरज असते. तर चला पाहूया या शाळेचा आराखडा नेमका काय आहे आणि त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे. हे बघा, अशा प्रकारच्या अत्याधुनिक स्मार्ट क्लासरूम्स या शाळेत असणार आहेत. आणि म्हणूनच यांसारख्या सुविधा उभ्या करण्यासाठी समाजाच्या सहभागाची खूप मोठी गरज आहे, जेणेकरून हा प्रकल्प लवकरच सत्यात उतरेल. आता एवढा मोठा विचार प्रत्यक्षात आणायचा तर त्यासाठी गुंतवणुकीचीही गरज असतेच. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण अंदाजित खर्च आहे 18.49 कोटी रुपये. ही रक्कम या प्रकल्पाची भव्यता आणि त्याचं महत्त्व दाखवते. फक्त एक शाळा बांधण्याचा प्रकल्प नाहीये, तर हे एक राष्ट्र निर्माणाचं कार्य आहे. आणि या महान कार्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येकजण सहभागी होऊ शकतो. मग प्रश्न येतो की या उदात्त कार्याचा भाग कसा बनता येईल? या राष्ट्रयज्ञात आपण आपली आहुती कशी देऊ शकतो? यासाठी अनेक मार्ग खुले आहेत. कंपन्या त्यांच्या CSR निधीतून मदत करू शकतात. आपल्यासारखे सामान्य नागरिक वैयक्तिक देणगी देऊ शकतात. इतकंच नाही तर साहित्य किंवा उपकरणांच्या स्वरूपात वस्तुरूपी देणगी देता येते किंवा ऑनलाईन क्राउड फंडिंगच्या माध्यमातूनही या प्रकल्पाला हातभार लावता येतो. आणि एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे: आपण देणारं प्रत्येक योगदान, मग ते लहान असो किंवा मोठं, ही केवळ एक देणगी नाहीये, तर ही भविष्यातील त्या पिढीसाठी केलेली एक मौल्यवान गुंतवणूक आहे, जी पुढे जाऊन एका सशक्त आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करेल. चला आपण सर्व मिळून या राष्ट्र निर्माणाच्या यज्ञात सहभागी होऊया. अधिक माहितीसाठी आणि आपलं योगदान देण्यासाठी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या किंवा संपर्क साधा. या प्रवासात सोबत असल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.